पण मग ह्या सगळ्या टेस्ट आपण करतो, पण करिअर निवडताना याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, याचा कसा वापर केला जातो? बघा आता इंटेलिजन्स क्वोशंटमधनं जो आपल्याला काही स्कोर कळतो तो आकडा फार महत्त्वाचा नाही आहे, पण त्यातनं कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीनं आपलं करिअर चांगलं होऊ शकतं तर ते क्षेत्र निवडणं ते जास्त महत्त्वाचं आहे. ते क्षेत्र समजणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे अमुक एखाद्या व्यक्तीला जर कळलं की त्याला बाबा पब्लिक रिलेशन सेक्टरमध्ये तो एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी आहे आणि त्याला पब्लिक रिलेशन सेक्टरमध्ये जायला हवं आणि त्याचे तुलनेनं जो ॲप्टिट्यूड आहे तो तुलनेनं कमी आहे क्वांट मॅथ्स वगैरेचा, तर त्यांनी अट्टास करू नये इंजिनिअरिंगचा. हल्ली काय होतं की 10वी-12वीला 80-85-90% सर्रास पडतात, म्हणजे सहज पडतात. आमच्याकडे असं नव्हतं आणि 100पैकी त्यावेळी मेरिटमध्ये बोर्डामध्ये मुलं यायची. आता बोर्डानं तीही सिस्टीम बंद केली आहे. त्यामुळे होतं काय की 80-85% पडले की आपल्या मुलानं अमुक इंजिनिअरिंगला जावं, जेई करावं, नीट करावं असा एक अट्टास पालकही धरून बसतात. त्यावेळी तो हा विचार केला जात नाही की खरंच त्याचा IQ त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तितका आहे का.